2 ते 3 महिने हे सारण अगदी छान टिकतं. ते आपण आज बनवणार आहोत. सुरुवातीला मी खोबऱ्याचे तुकडे करून घेतले आणि फूड प्रोसेसरमध्ये याचा बारीक किस करून घेतला आहे. करंजीच्या सारणासाठी नेहमी बारीक किस करून घ्यायचा, म्हणजे सारण पण छान होतं आणि एकजीव होतं छान रव्यामध्ये. कढईमध्ये 2 चमचे खसखस टाकली आणि ती भाजून घ्यायची आहे. खसखस अगदी पटकन भाजली जाते. अगदी अर्ध्या मिनटातच ती काढून घ्यायची आहे. त्याच कढईमध्ये 1 चमचा तूप टाकलं आहे. त्यामध्ये थोडेसे पिस्ते, चारोळी, बदामाचे, काजूचे काप टाकून ते आपण 1-2 मिनिटं परतून घ्यायचे आहेत. तुम्हाला आवडत असेल तर यामध्येच मनुकेसुद्धा थोडे भाजून घ्यायचे आहेत. सुकामेवा आपण काढून घ्यायचा आहे आणि त्याच कढईमध्ये मी पुन्हा 1 चमचा तूप टाकून घेतला आहे. यामध्ये आता आपण रवा भाजून घ्यायचा आहे. हा रवा 1 वाटी आहे, साधारण पाव किलो रवा आहे. तर आपण पाव किलो रव्याचं सारण बनवत आहोत. रवा हा तूप टाकून भाजून घ्यायचा आहे. रवा छान खमंग, म्हणजे खूप लाल असा करायचा नाही. जसा आपण शिऱ्याला भाजतो तसा रवा न करता थोडासा कमी भाजायचा आहे. खूप तुम्ही लाल भाजलात तर सारण कचकच लागतं. 6-7 मिनिटं मीडियम गॅसवर छान भाजून घेतला आणि 2 वाट्या खोबरं घेतलं आहे. 1 वाटी रवा घेतला आहे. बारीक रवा घेतला आहे. करंजीच्या सारणासाठी किंवा लाडू रवा मिळतो बारीक रवा, तो वापरायचा आहे. 2 वाट्या सुकं खोबरं आपण कढईमध्ये, त्याच कढईमध्ये छान गरम करून घ्यायचं आहे. हे सुद्धा मीडियम गॅसवर आपण थोडासा त्याचा रंग बदलेपर्यंत गरम करून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये खोबऱ्याचे मोठे तुकडे पडतात, ते काढून घ्यायचे आहेत आणि हे खोबरं असं खुसखुशीत होईपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता थोडासा याचा रंग बदललेला आहे. तांबूस तांबूस असा रंग आलेला आहे. इतपतच आपण हे भाजून घ्यायचं. खूप जास्त भाजलं तर खोबऱ्याला वास येतो आणि थोडंसं कडसरी सारण लागतं आपलं. आणि थोडंसं कोमट किंवा थंड झालं की आपण खोबरं असं चुरून घ्यायचं आहे, म्हणजे रव्यामध्ये साखरेमध्ये छान मिक्स होतं आणि तोंडामध्ये असे खोबऱ्याचे लांब लांब धागे येत नाहीत. तर असं खोबरं छान चुरून घेतलं आहे. ते आपण थंड झालेल्या रव्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यामध्येच कुटलेली खसखस टाकून घेतली आहे. तळलेला आपण भाजून घेतलेला सुकामेवा, वेलची, जायफळची पूड, हे सगळं आधी छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये मी 1.5 वाटी पिठी साखर टाकली आहे. 1 वाटी रवा, 2 वाटी सुकं खोबरं आणि 1.5 वाटी पिठी साखर टाकली आहे. तुम्हाला गोड कमी लागत असेल तर तुम्ही थोडंसं साखर कमी करू शकता. आणि सगळं छान हाताने असं चोळून मिक्स करून घ्यायचं आहे. हे सारण 2-3 महिने अगदी छान राहतं. गरजेपुरतं वापरायचं आणि मध्ये मध्ये थोडंसं हवा लावली की तुम्ही डब्यात भरून ठेवलात तरी अगदी 3 महिने छान राहतं. अशा पद्धतीने एकदा सारण बनवा, करंज्या बनवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा.